हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर केमिकल कायनेटिक्स स्टँडर्ड 12 आणि आज आपण जो टॉपिक लक्षामध्ये घेणार आहोत तो टॉपिक आहे रेट लॉ एक्सप्रेशन. यालाच डिफरन्शियल रेट लॉ एक्सप्रेशन असं देखील म्हटलं जातं. नाउ व्हॉट इज रेट लॉ एक्सप्रेशन? It is the experimentally determined mathematical expression. It is experimentally determined mathematical expression which tells us किंवा which describes us the rate of reaction in terms of the reactant which actually influences the rate of the chemical reaction. काय सांगतोय? लक्ष द्या डेफिनेशनकडे. रेट लॉ एक्सप्रेशन काय? तर रेट लॉ एक्सप्रेशन हे एक्सपेरिमेंटली डिटरमाइन मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे. एक्सपेरिमेंटली आपण शोधून काढलेलं आहे. रिॲक्शनची मेकॅनिझम आपण बघितलं, रिॲक्शनचा पाथवे आपण बघितला, रिॲक्शनच्या मेकॅनिझमचा, रिॲक्शनच्या पाथवेचा आपण अभ्यास केला. म्हणजेच ती रिॲक्शन आपण एक्सपेरिमेंटली अभ्यासतो आहोत आणि त्यावरनं आपण हे रेट लॉ एक्सप्रेशन तयार करणार आहे. म्हणजे याचा अर्थ मेकॅनिझम बेस कन्सेप्ट आहे, पाथवे बेस कन्सेप्ट आहे, एक्सपेरिमेंटल बेस कन्सेप्ट आहे ही. आणि म्हणून डेफिनेशनची सुरुवात आपण काय केली? तर इट इज द एक्सपेरिमेंटली डिटरमाइन्ड मॅथमॅटिकल एक्सप्रेशन विच डिस्क्राइब the rate of the reaction in terms of the reactant which actually influences the rate of the chemical reaction. काही वेळेला काय होतं, एखादी रिॲक्शन होत असते, त्या रिॲक्शनमध्ये भरपूर रिॲक्टंट असतात. आता हे जे रिॲक्टंट आहे बरं, त्या रिॲक्टंटचे भरपूर मॉलिक्यूल पण असतात. पण ज्या वेळेला रिॲक्शन होते त्यावेळेला जेवढे रिॲक्टंट आहे त्यापैकी सगळेच्या सगळे रिॲक्टंट हे रेट ऑफ द केमिकल रिॲक्शनवर परिणाम करत नाही, रिॲक्शनच्या वेगावरती ते परिणाम करत नाही, तर काहीच हे रेट ऑफ द रिॲक्शनवरती परिणाम करत असतात. मग रेट लॉ एक्सप्रेशन फक्त अशाच रिॲक्टंटचा आणि अशाच रिॲक्टंटच्या मॉलिक्यूलचा विचार करतं विच ॲक्च्युअली इन्फ्लुएन्सेस द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन. आता ही जी काही डेफिनेशन मी मांडली आहे ही एकदा रिवाइज करतो आणि मग एक्झाम्पलच्या माध्यमातून एक्सप्लेन करतो. डेफिनेशन पण इम्पॉर्टंट आहे, कारण इट इज द एक्सपेरिमेंटली डिटरमाइन्ड मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. कशा करता? विच डिस्क्राइब द रेट ऑफ द रिॲक्शन. कोणाच्या टर्ममध्ये? इन टर्म्स ऑफ द रिॲक्टंट. कोणाच्या टर्ममध्ये? इन टर्म्स ऑफ द रिॲक्टंट. पण कोणते रिॲक्टंट? विच ॲक्च्युअली इन्फ्लुएन्सेस द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन. दॅट इज कॉल्ड ॲज द रेट लॉ एक्सप्रेशन और डिफरन्शियल रेट लॉ एक्सप्रेशन. लेट अस कन्सिडर द रिॲक्शन AA प्लस BB गिव्स प्रॉडक्ट. आता या ठिकाणी A आणि B हे दोन रिॲक्टंट आहे. Aचे A मोल्स, A मॉलिक्युल्स म्हणू लागलं तर या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसून येतं. बीचे B मोल्स किंवा B मॉलिक्युल्स या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता ही जी काही बॅलन्स केमिकल इक्वेशन मी तुमच्यासमोर मांडलेली आहे, जर का आपण थेरॉटिकली या बॅलन्स केमिकल इक्वेशनच्या माध्यमातनं जर का आपण रेट ऑफ द रिॲक्शन काढायचा प्रयत्न केला तर आपण कशा पद्धतीने काढू? तर आपण वापरू लॉ ऑफ मास ॲक्शन. काय सांगतो लॉ ऑफ मास ॲक्शन? रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. Rate of reaction is directly proportional to the product of concentration of reactant, and hence rate is equals to some constant K into concentration of A raised to power A into concentration of B raised to power B. अशा पद्धतीचं एक्सप्रेशन लॉ ऑफ मास ॲक्शन आपल्याला देईल जेव्हा ते या बॅलन्स केमिकल इक्वेशनला थेरॉटिकली अभ्यासेल तेव्हा. थेरॉटिकली लॉ ऑफ मास ॲक्शन हे एक्सपेरिमेंटल रिॲक्शनचा मेकॅनिझमचा विचार न करता आपण या ठिकाणी वापरलेला आहे. आणि मग त्यानुसार रेट काय आला? तर रेट इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेस टू पॉवर A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेस टू पॉवर B. मी काय सांगितलं? व्हॉट इज लॉ ऑफ मास ॲक्शन? Rate of the reaction is directly proportional to the product of concentration of reactant. Directly proportional is converted into equals to by multiplying some constant K, which is called as rate constant.
क्या केला आपण रेट कॉन्स्टंट म्हणणार आहे नंतर. मग रेट इज इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर बी. पण हे जे एक्सप्रेशन आपण मिळवलेलं आहे हे आपण थेरॉटिकल बॅलन्स इक्वेशनच्या माध्यमातून आपण मिळवलेलं आहे. या ठिकाणी कुठेही आपण एक्सपेरिमेंटल मेकॅनिझमचा विचार केलेला नाही. पण ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनचा जेव्हा अभ्यास केला जातो, या रिॲक्शनचं जेव्हा मेकॅनिझम बघितलं जातं तेव्हा असं लक्षात येतं की एचे ए मॉलिक्यूल जरी असले तरी ॲक्च्युअली रेट ऑफ द रिॲक्शनवरती परिणाम करणारे सर्वच्या सर्व ए मॉलिक्यूल्स नाही. त्यापैकी काहीच मॉलिक्यूल हे खरंच त्या ठिकाणी ॲक्च्युअली इन्फ्लुएन्स करतात रेट ऑफ द रिॲक्शनला. म्हणजे उदाहरणार्थ गृहीत धरू की ए मॉलिक्यूल्स एचे आहेत पण त्यापैकी ॲक्च्युअली इन्फ्लुएन्स रेट ऑफ द रिॲक्शनवर करणारे फक्त एक्स आहे. ठीक आहे, म्हणजे ए पैकी किती इन्फ्लुएन्स करतात आहे फक्त एक्स. तर या बीच्या बी पैकी ॲक्च्युअल इन्फ्लुएन्स करणारे फक्त वाय आहे. मग अशा वेळेला प्रश्न पडतो की या ए पैकी फक्त एक्सच इन्फ्लुएन्स करणार आहे, या बी पैकी फक्त वायच इन्फ्लुएन्स करणार आहे. तर मग व्हाय वी आर कन्सिडरिंग फुल ए अँड फुल बी. या सगळ्या एचा आणि सगळ्या बीचा विचार आपण रेटच्या एक्सप्रेशनमध्ये का करतोय? जर का सगळे एचे मॉलिक्यूल रेट ऑफ द रिॲक्शनला इन्फ्लुएन्स करत नाहीये, सगळे बी मॉलिक्यूल रेट ऑफ द रिॲक्शनला इन्फ्लुएन्स करत नाहीये, त्यापैकी फक्त याचे एक्स इन्फ्लुएन्स करतात आहे, याचे वायच इन्फ्लुएन्स करतात आहे, हे आपण जेव्हा मेकॅनिझम बघू तेव्हा लक्षात आलं आपल्या की या ठिकाणी एचे फक्त एक्स मॉलिक्यूल हे रेट ऑफ द रिॲक्शनला इन्फ्लुएन्स करतात, बीचे फक्त वाय मॉलिक्यूल हे रेट ऑफ द रिॲक्शनला इन्फ्लुएन्स करतात. मग रेट लॉ असं सांगतो की ॲक्च्युअल रेट ऑफ द रिॲक्शनला इन्फ्लुएन्स करणारे किती आहे? याचे एक्स आणि याचे किती आहे? वाय. मग त्यांचाच विचार करा, पूर्ण एचा आणि पूर्ण बीचा विचार करत बसू नका. मग जे एक्सपेरिमेंटली इन्फ्लुएन्स करतात रेट ऑफ द रिॲक्शनला त्यांचा विचार करून रेट लॉ आपल्या समोर एक नवीन एक्सप्रेशन देतं आणि ते एक्सप्रेशन आहे रेट इज इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर एक्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर वाय. तुम्हाला एक्स आणि वाय कोण आहे? तर एक्स म्हणजे कोण आहे? खरं तर एचे किती मॉलिक्युल्स आहे आपल्याकडे? ए. पण ॲक्च्युअली इन्फ्लुएन्स द रेट ऑफ रिॲक्शन कोण करत आहे? एक्स. मग या ठिकाणी एचा विचार करणं, एचा उल्लेख करणं हे चुकीचं आहे असं रेट लॉचं म्हणणं आहे. जे ॲक्च्युअल इन्फ्लुएन्स करतात त्यांचाच उल्लेख करा. मग एचा उल्लेख नाही, कोणाचा उल्लेख करायचा? एक्सचा. कारण ए पैकी फक्त एक्सच ॲक्च्युअली इन्फ्लुएन्स करतात रेट ऑफ द रिॲक्शनवर. या ठिकाणी बीचे सगळेच्या सगळे बी मॉलिक्युल्स हे रेट ऑफ द रिॲक्शनला इन्फ्लुएन्स करत नाही, त्यापैकी फक्त वायच इन्फ्लुएन्स करतात आहे. मग त्यांचाच विचार करा असं रेट लॉ म्हणतं. म्हणजे थेरॉटिकली लॉ ऑफ मास ॲक्शन वापरला रिॲक्शनला बघून तर आपण सांगू रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर बी. पण जेव्हा मेकॅनिझम बघू आपण या रिॲक्शनचा पाथवे बघू, या रिॲक्शनला जेव्हा आपण एक्सपेरिमेंटली बघू तेव्हा असं लक्षामध्ये येईल की नाही पूर्ण ए मॉलिक्यूल भाग नाही घेत आहे, ते रेट ऑफ द रिॲक्शनला इन्फ्लुएन्स नाही करत आहे, फक्त त्यातले एक्सच मॉलिक्यूल इन्फ्लुएन्स करतात आहे. मग इथे ए नका लिहू, काय लिहा? एक्स लिहा, कारण दॅट ॲक्च्युअली इन्फ्लुएन्स द रेट ऑफ रिॲक्शन. या ठिकाणी बीचे पूर्ण बी मॉलिक्यूल रेट ऑफ द रिॲक्शनला इन्फ्लुएन्स करत नाही आहे, त्यातले फक्त वायच मॉलिक्यूल इन्फ्लुएन्स करतात आहे. मग रेट लॉ म्हणतात त्यांचाच उल्लेख करा. म्हणजे बी न लिहिता आपण काय लिहिणार? या ठिकाणी वाय लिहिणार. आणि त्यामुळे रेट लॉनुसार आपल्याला एक्सप्रेशन काय मिळतं? रेट इज इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर एक्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर वाय. मी तुम्हाला एक जनरल उदाहरण देतो, हे तुम्ही नेहमी अनुभवलेलं असेल आणि त्यावरनं तुम्हाला रेट लॉ कसा महत्त्वाचा आहे लक्षामध्ये येईल. एखाद्या दिवशी वर्गामध्ये शिक्षकांना जेव्हा शिकवायचं नसेल किंवा दुसरं काही काम असेल तेव्हा ते शिक्षक तुम्हाला म्हणतात चला हा जो वर्ग आहे तुमचा 12वीचा, या 12वीच्या वर्गाने आता ग्राउंडवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी असणारं गाजर गवत जे आहे ते उपटायचं आहे. वर्गामध्ये 100 मुलं आहेत, 100 मुलं निघाले ग्राउंडवरती जाताना आणि 100 मुलं जाताना निघाले. मग त्या ठिकाणी जे हेडमास्तर बसलेले असतात तिथे ते सांगतात चला आज 100 मुलं गाजर गवत काढणार. म्हणजे ते विचार करतात आहे बाहेर किती मुलं चालले आहेत? 100 मुलं. आणि ते कशा करता चालले आहेत? गाजर गवत काढण्याकरता. म्हणजे ते
त्यांच्या वहीमध्ये वाक्य काय लिहितील की 100 मुलं गाजर गवत काढण्यासाठी ग्राउंडवरती गेले. आता त्या 100 मुलांसोबत त्या वर्गाचे शिक्षक ग्राउंडवरती गेले. ग्राउंडवरती गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, चला मुलांनो गाजर गवत काढायला सुरुवात करा. ज्या वेळेला गाजर गवत काढायला सुरुवात केली जाते तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की ते जे 100 मुलं आहे त्यापैकी फक्त 30च मुलं खरंच त्या ठिकाणी गाजर गवत काढतात आहे. आणि मग ते शिक्षक त्यांच्या वहीमध्ये नोट डाऊन करतात की 30 मुलं गाजर गवत काढतात आहे. आता या ठिकाणी हेडमास्तरांनी काय वाक्य लिहिलेलं आहे, बाहेर पडणाऱ्या मुलांना पाहून 100 मुलं गाजर गवत काढतात आहे, हे थेरॉटिकल झालं. ते झालं लॉ ऑफ मास ॲक्शननुसार हे एक्सप्रेशन झालं. ग्राउंडवरती ते शिक्षक त्या ठिकाणी उभे आहेत, ते बघतात आहे की 100 भले आलेले आहेत पण त्या 100 पैकी फक्त 30च काम करतात आहे. म्हणजे वर्किंगवर ॲक्च्युअल इन्फ्लुएन्स करणारे 100 नाही आहे, तर ॲक्च्युअल इन्फ्लुएन्स करणारे फक्त 30च आहे. मग विच ॲक्च्युअली इन्फ्लुएन्सेस, ते गाजर गवत काढण्याच्या प्रक्रियेला जे ॲक्च्युअल इन्फ्लुएन्स करतात त्यांचा आकडा ते शिक्षक लिहितात. तो आकडा म्हणजे हा एक्स आहे. म्हणजे थेरॉटिकली पाहिलं तर आपल्याला दिसतं ए मॉलिक्यूल एचे भाग घेतात आहे, पण एक्सपेरिमेंटली लक्षात येत आहे की ए मॉलिक्यूल भलेही त्या ठिकाणी आहेत पण भाग किती घेतात आहेत, फक्त एक्स मॉलिक्यूल्सच भाग घेतात आहे. आणि त्यामुळे ते जे काही गाजर गवत निघालेलं असेल ते 100 विद्यार्थ्यांच्या तुलनेत निघालं असेल का, नाही, ते 30 विद्यार्थ्यांच्याच तुलनेत निघालं असेल, कारण 30च विद्यार्थ्यांनी ॲक्च्युअली काम केलं आहे. 70 विद्यार्थी नुसते ग्राउंडवरती गेले होते, त्यांनी हातच लावला नाही त्या ठिकाणी, फक्त 30च मुलांनी काम केलं आहे. म्हणजे याचा अर्थ एचे भलेही ए मॉलिक्यूल्स आहेत पण एचे खरंच रेट ऑफ द रिॲक्शनवर परिणाम करणारे किती मॉलिक्यूल्स आहेत, फक्त एक्स. मग रेट लॉ म्हणतं आम्ही या एला महत्त्व देणार नाही, किती आहेत त्याला महत्त्व नाही, रेट ऑफ रिॲक्शनवर खरंच किती परिणाम करतात त्याला आम्ही महत्त्व देणार. आणि म्हणून याला रेट लॉनी बदलवून टाकलं आणि एक्सप्रेशन लिहिलं, रेट इज इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर एक्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर वाय, where x and y are the exponents of a and b. x आणि y कोण आहे, तर एक्सपोनंट्स ऑफ a and b आहे, which are experimentally determined, जे एक्सपेरिमेंटली शोधून काढलेले आहेत, जे त्या मेकॅनिझमचा अभ्यास करून शोधून काढलेले आहेत. बरोबर आहे की नाही. आता पूर्ण पहिल्यापासून मुद्दा लक्षात घ्या, व्हॉट इज रेट लॉ, कारण ही कन्सेप्ट फार महत्त्वाची. ही एकदा लक्षात आली की पुढचं बरंचसं केमिकल कायनेटिक्स तुमच्या डोक्यामध्ये शिरणार. बघा, what is rate law? It is the experimentally determined mathematical expression which describe the rate of reaction in terms of reactant which actually influences the rate of the chemical reaction. बरोबर. मग या ठिकाणी एक्स हे जे आहे एक्सपेरिमेंटल इन्व्हेस्टिगेशन इज नेसेसरी फॉर रेट लॉ. रेट लॉ हा बॅलन्स केमिकल इक्वेशनला पाहून नाही काढता येणार तुम्हाला, त्याकरता तुम्हाला त्या रिॲक्शनचं मेकॅनिझम बघावं लागेल, त्या रिॲक्शनला तुम्हाला एक्सपेरिमेंटली इन्व्हेस्टिगेट करावं लागेल, त्याचा पाथवे लक्षात घ्यावा लागेल, तेव्हा कुठे तुम्ही रेट लॉ हा काढू शकता. मग आता चला एक रिॲक्शन आपण घेतली होती, ए प्लस बी गिव्स प्रॉडक्ट. यामध्ये एचे ए मॉलिक्युल्स आहे, बीचे बी मॉलिक्युल्स आहे. ही बॅलन्स केमिकल इक्वेशन आहे. या बॅलन्स केमिकल इक्वेशनला बघून लॉ ऑफ मास ॲक्शन काय म्हणतो की रेट ऑफ द रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. म्हणजेच रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल्स टू सम कॉन्स्टंट के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर बी. बट आफ्टर द एक्सपेरिमेंटल इन्व्हेस्टिगेशन, but after the studying that reaction with mechanism, after studying the pathway of the reaction, it is found that काय दिसून आलंय, only x molecules out of A, only x molecules out of A influence the rate of reaction. A चे मॉलिक्यूल किती आहे, A आहेत, पण त्यातले ॲक्च्युअली इन्फ्लुएन्स करणारे किती आहेत, फक्त x आहे. तसंच बी चे एकूण मॉलिक्युल्स किती आहेत, बी आहेत, पण रेट ऑफ रिॲक्शनला ॲक्च्युअली इन्फ्लुएन्स करणारे किती आहेत, फक्त वाय आहे. मग रेट लॉ म्हणतो आम्ही ए आणि बीचा विचार करणार नाही, जे ॲक्च्युअली इन्फ्लुएन्स द रेट ऑफ रिॲक्शन करतील त्यांचाच आम्ही विचार करू, म्हणजे कोणाचा, एक्स आणि वायचा. आणि मग एक्स आणि वायचा विचार करून रेट लॉनी आपल्याला रेट ऑफ द रिॲक्शन करता एक एक्सप्रेशन दिलाय, रेट इज इक्वल्स टू K into concentration of A raised to power X into concentration of B raised to power Y, जिथे X आणि Y हे मेकॅनिझमचा अभ्यास करून शोधून काढले आहेत. समजते की नाही. आता X आणि Y हे काय असू शकतात, हे पॉझिटिव्ह असू शकतात, हे निगेटिव्ह पण असू शकतात, हे फ्रॅक्शनमध्ये सुद्धा असू शकतात. एवढंच काय तर X अँड Y
मे और मे नॉट बी इक्वल्स टू ए अँड बी. आता एक्स आणि वाय यांची व्हॅल्यू ही ए आणि बी एवढी असेलही किंवा नसेलही. समजा 100 मुलं ग्राउंडवरती निघाले होते. मग 100 मुलं ग्राउंडवरती निघाले आणि 100 पैकी 30च मुलांनी काम केलं. म्हणजे अशा वेळेला ए आणि एक्स यांच्या किमती वेगवेगळ्या असतील. निघाले 100, काम 30च करतात आहे. दुसरं एक आदर्श उदाहरण घेऊ जे प्रत्यक्षात शक्य नाही आहे. 100 मुलं ग्राउंडवरती निघाले आणि ग्राउंडवर बघतो तर काय 100च्या 100 मुलं काम करतात आहे. म्हणजेच काय तर एक्सची व्हॅल्यू आणि एची व्हॅल्यू सेम आली. जेवढे मुलं गेले कामाकरता खरंच त्यांनी 100च्या 100 जणांनी काम केलेलं आहे. तर हे म्हणजे काय होईल की एची व्हॅल्यू ही एक्स एवढी आहे असं म्हणता येईल. बरोबर आहे. म्हणजेच याचा अर्थ काय तर व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय मे और मे नॉट बी इक्वल्स टू ए अँड बी. त्यांची किंमत ए आणि बी एवढी असेलही किंवा ती नसेलही. आलं की लक्षामध्ये. आता पुढे एक मुद्दा लक्ष द्या. आपण हे रेट लॉ एक्सप्रेशन घेतलंय की रेट इज इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर एक्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर वाय. समजा आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ए घेतलं युनिटी म्हणजे 1. हे सुद्धा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी सुद्धा युनिटी घेतलं म्हणजे 1. म्हणजे काय रेट इज इक्वल्स टू के इंटू 1 इंटू 1 म्हणजेच रेट इज इक्वल्स टू के असं एक्सप्रेशन आल्याचं आपल्याला दिसेल. काय म्हणतोय बघा आपण. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑल द रिॲक्टंट इज युनिटी देन आर इज इक्वल्स टू के. यावरनं आपण के म्हणजे रेट कॉन्स्टंटची डेफिनेशन आपण सांगू शकतो. काय डेफिनेशन येईल रेट कॉन्स्टंटची. रेट कॉन्स्टंट के इज द रेट ऑफ द रिॲक्शन. Rate constant K is the rate of the reaction if the concentration of all the reactant is taken as unity. जर का सगळ्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे 1 असेल, सगळ्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे युनिटी असेल तर रेट कॉन्स्टंट म्हणजेच कोण असतं तर रेट ऑफ द रिॲक्शन असतं. काय बोललोय पूर्ण एकदा फायनल रिवाइज करू आणि मग आपण रेट कॉन्स्टंटच्या कॅरेक्टरिस्टिक्सकडे वळणार आहोत. सुरुवातीला आपण सांगितलं होतं व्हॉट इज रेट लॉ एक्सप्रेशन. इट इज द एक्सपेरिमेंटली डिटरमाइन मॅथमॅटिकल एक्सप्रेशन which describe the rate of reaction in terms of the reactant which actually influences the rate of the chemical reaction. It means rate law expression can be determined after investigating the reaction experimentally. Reaction चा experimental अभ्यास केल्यावरतीच तुम्ही रेट लॉ एक्सप्रेशन हे लिहू शकता. मग आपण रिॲक्शन घेतली AA प्लस BB गिव्स प्रॉडक्ट. मग लॉ ऑफ मास ॲक्शन नुसार काय आलं होतं रेट इज इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर बी where A and B are the stoichiometric coefficient of A and B from the balance chemical equation. But when this reaction is investigated experimentally, then it is found that out of A only X molecule take part in the chemical reaction. A पैकी फक्त X भाग घेतात आहे, B पैकी फक्त Y भाग घेतात आहे. मग रेट लॉ एक्सप्रेशन सांगतो A आणि B ला स्मॉल a आणि स्मॉल b ला महत्व नका देऊ, तर ती एकूण संख्या आहे. ॲक्च्युअली रेट ऑफ द रिॲक्शन वर इन्फ्लुएन्स करणारी संख्या कोणती आहे तर A चे X मॉलिक्यूल आणि B चे Y मॉलिक्यूल. मग या ठिकाणी रेट लॉ एक्सप्रेशन आपल्याला नवीन एक्सप्रेशन देतं रेट इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेस टू पॉवर X इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेस टू पॉवर Y. X आणि Y च्या किमती या मेकॅनिझमच्या माध्यमातून आपण शोधून काढल्या. X आणि Y पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, फ्रॅक्शन सुद्धा असू शकेल. X आणि Y ची किंमत ही कदाचित A आणि B एवढी पण असेल किंवा त्यांच्यापेक्षा ती वेगळी सुद्धा असू शकते. समजा या रेट लॉ एक्सप्रेशन मध्ये आपण या दोन्ही रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन युनिटी घेतलं तर आपल्याला मिळतं रेट इज इक्वल्स टू के. यावरनं के म्हणजे रेट कॉन्स्टंटची डेफिनेशन देता येईल. रेट कॉन्स्टंट के इज द रेट ऑफ द रिॲक्शन इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑल द रिॲक्टंट इज टेकन ॲज युनिटी. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑल द रिॲक्टंट इज टेकन ॲज युनिटी. दिस इज अबाउट द डेफिनेशन ऑफ रेट कॉन्स्टंट. नाउ वी हॅव टू सी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रेट कॉन्स्टंट. Now about the characteristics of rate constant. आपण ऑलरेडी रेट कॉन्स्टंटची डेफिनेशन बघितलेली आहे. रेट कॉन्स्टंट म्हणजे आपण सांगितलं होतं की रेट कॉन्स्टंट इज द रेट ऑफ द रिॲक्शन इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑल द रिॲक्टंट इज टेकन ॲज युनिटी. दॅट इज कॉल्ड ॲज रेट कॉन्स्टंट.
या डेफिनेशनमध्ये काय दिलंय लक्ष द्या, एक शेवटचा शब्द महत्वाचा आहे. रेट कॉन्स्टंट के इज द रेट ऑफ द रिॲक्शन इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑल द रिॲक्टंट इज टेकन ॲज युनिटी ॲट अ गिव्हन टेम्परेचर. म्हणजे याचा अर्थ रेट कॉन्स्टंटचा संबंध टेम्परेचरशी आहे. रेट कॉन्स्टंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. जसं टेम्परेचर वाढेल तसा रेट कॉन्स्टंट सुद्धा वाढल्याचं आपल्याला दिसून येईल. रेट कॉन्स्टंटच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला लक्षामध्ये घ्यायच्या आहे. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स, रेट कॉन्स्टंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेट ऑफ द रिॲक्शन. जेवढं रेट ऑफ द रिॲक्शन जास्त तेवढा रेट कॉन्स्टंट सुद्धा जास्त असणार. दुसरी, रेट कॉन्स्टंट इज डिफरंट फॉर डिफरंट रिॲक्शन. वेगवेगळ्या रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट हा वेगवेगळा असतो. रेट कॉन्स्टंट इज कॉन्स्टंट फॉर अ पर्टिक्युलर रिॲक्शन ॲट अ गिव्हन टेम्परेचर किंवा ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. ठरलेल्या टेम्परेचरला एका विशिष्ट रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट हा कॉन्स्टंट असतो. म्हणजे उदाहरणार्थ ए गिव्स प्रॉडक्ट किंवा ए प्लस बी गिव्स प्रॉडक्ट, ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट समजा के डॅश असेल ॲट 30 डिग्री सेल्सिअस, पण याच रिॲक्शनचा 40 डिग्री सेल्सिअसला रेट कॉन्स्टंट वेगळा आल्याचं दिसेल. रिॲक्शन सेम आहे पण टेम्परेचर बदललं ना, मग रेट कॉन्स्टंट पण बदलणार. आणि K2 डॅश इज ग्रेटर दॅन K डॅश, म्हणजे ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस रेट कॉन्स्टंट ऑल्सो इन्क्रीजेस. Rate constant is constant for a particular reaction at a constant temperature, but it changes with change in temperature and it is directly proportional to temperature. लक्षात घ्या, rate constant is directly proportional to rate of reaction. रेट कॉन्स्टंट इज डिफरंट फॉर डिफरंट रिॲक्शन. वेगवेगळ्या रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट वेगवेगळा असतो. एका रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट हा कॉन्स्टंट असतो ॲट अ गिव्हन टेम्परेचर, बट इफ द टेम्परेचर चेंजेस देन रेट कॉन्स्टंट ऑल्सो चेंजेस अँड इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. फॉर द पर्टिक्युलर रिॲक्शन रेट कॉन्स्टंट इज इंडिपेंडंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. काही रिॲक्शन अशा आहे की त्या ठिकाणी रेट कॉन्स्टंट इज इंडिपेंडंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटवरती तो अवलंबूनच नसतो. पुढे आपल्याला त्या रिॲक्शन शिकायला मिळतील ज्यांना आपण झिरो ऑर्डर रिॲक्शन असं म्हणणार आहोत. काय त्यांच्या बाबतीमध्ये असेल, फॉर द पर्टिक्युलर रिॲक्शन काही विशिष्ट रिॲक्शनसाठी रेट कॉन्स्टंट इज इंडिपेंडंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. पुढे रेट कॉन्स्टंट डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ रिॲक्टंट. नेचर ऑफ रिॲक्टंट वरती रेट कॉन्स्टंट अवलंबून आहे. ॲज वेल ॲज इट डिपेंड्स अपॉन रिॲक्शन कंडिशन लाईक अ कॅटलिस्ट, सॉल्व्हंट अँड pH. म्हणजे कोणतं सॉल्व्हंटमध्ये आपण रिॲक्शन करतोय, कोणत्या pHला आपण रिॲक्शन करतोय, कोणता कॅटलिस्ट घेऊन आपण रिॲक्शन करतोय, रिॲक्टंटचं नेचर काय आहे यावरती सुद्धा रेट कॉन्स्टंट हा अवलंबून असतो. Rapid revise. Rate constant directly proportional to rate of reaction. Rate constant is different for different reaction. Rate constant is constant for a particular reaction at a constant temperature, but it changes with change in temperature and it is directly proportional to temperature. For some particular reaction, rate constant is independent of concentration of reactant. Rate constant depends upon the nature of reactant as well as depends upon the condition like which catalyst is used, which solvent is used and what is the pH there. याच्यावरती सुद्धा रेट कॉन्स्टंट हा अवलंबून असतो. तर दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द रेट कॉन्स्टंट. या कॅरेक्टरिस्टिक्स आपण या ठिकाणी रेट कॉन्स्टंटच्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत. नाव अबाउट द अप्लिकेशन्स ऑफ रेट लॉ. आपण जे रेट लॉ एक्सप्रेशन घेतलेलं आहे त्याचा काय फायदा आपल्याला होऊ शकतो ते आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. पहिला मुद्दा, इट इज यूज टू एस्टिमेट द रेट ऑफ रिॲक्शन. रेट लॉच्या मदतीने आपण रेट ऑफ द रिॲक्शन काढू शकतो. दुसरा मुद्दा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट. रेट लॉच्या मदतीने कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट हे लक्षामध्ये घेतल्या जाऊ शकतं. आणि तिसरं, त्याचं मेकॅनिझम, त्या रिॲक्शनचं मेकॅनिझम सुद्धा आपण लक्षामध्ये घेऊ शकतो. 3 मुद्दे आपल्याला रेट लॉमुळे मिळालेले आहेत. रेट ऑफ द रिॲक्शन पहिला मुद्दा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट दुसरा मुद्दा आणि मेकॅनिझम ऑफ द रिॲक्शन तिसरा मुद्दा. कारण डेफिनेशनमध्ये आपण रेट लॉचं सांगितलं होतं की रेट लॉ इज अ एक्सपेरिमेंटली बेस्ड मॅथमॅटिकल एक्सप्रेशन.
आणि एक्सपेरिमेंटल बेस मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे म्हणजेच मेकॅनिझम बेस आहे. त्याच्यावरनं आपण रेट काढतो, त्याच्यावरनं आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन अँड प्रॉडक्ट काढतो. त्याच्यामुळे आपल्याला मेकॅनिझम सुद्धा अभ्यासाला मिळू शकतं. म्हणून 3 शब्द महत्त्वाचे: रेट ऑफ रिॲक्शन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन अँड प्रॉडक्ट आणि मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन एक्सप्लेन करण्याचं काम रेट लॉ हे आपल्याला करत असतं. आता आपल्याला रेट लॉचे इलस्ट्रेशन्स बघायचे आहेत, एक्सपेरिमेंटल प्रूफ, काही एक्झाम्पल जे एक्सपेरिमेंटली आपण एक्सप्लेन करणार आहोत. एकच एक्झाम्पल एक्सपेरिमेंटली आपण एक्सप्लेन करणार आहे, बाकी डायरेक्टली आपण लक्षामध्ये घेणार आहोत. चला, लेट अस कन्सिडर द रिॲक्शन. ट्वाइस ऑफ NO प्लस ट्वाइस ऑफ H2 गिव्स N2 प्लस ट्वाइस ऑफ H2O. ही एक बॅलन्स रिॲक्शन मी तुमच्यासमोर मांडली आहे. ज्या वेळेला याचं मेकॅनिझम आपण तपासतो, याचा पाथवे आपण जेव्हा तपासतो, तेव्हा असं लक्षामध्ये येतं की ही रिॲक्शन 2 स्टेपमध्ये झाली आहे. पहिल्या स्टेपमध्ये याचे 2 मॉलिक्यूल आणि याचा एकच मॉलिक्यूल भाग घेतो. तो म्हणजे काय? ट्वाइस ऑफ NO प्लस H2 गिव्स N2 प्लस H2O2. आणि ही जी स्टेप आहे ही स्लो स्टेप म्हणजे हळूवार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. दिस इज द स्लो पार्ट ऑफ द रिॲक्शन. आता काय होईल? हा जो H2O2 आहे हा उरलेल्या हायड्रोजन मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट होतो. H2O2 प्लस रिमेनिंग H2 गिव्स ट्वाइस ऑफ H2O. आता मला सांगा, या रिॲक्शनमध्ये खरं तर 2 NOचे मॉलिक्यूल होते, 2 H2चे मॉलिक्यूल होते. पण या पहिल्या स्टेपमध्ये NOच्या 2 मॉलिक्यूलनी भाग घेतला, पण H2च्या फक्त एकाच मॉलिक्यूलनी भाग घेतलाय आणि ती रिॲक्शन कॅरी आउट झाली. अँड दॅट इज द स्लो स्टेप ऑफ द रिॲक्शन. आपल्याला माहिती आहे, आपण शिकलेलो आहोत की द फर्स्ट स्टेप इज स्लो स्टेप अँड इट इज कॉल्ड ॲज द रेट डिटर्मिनिंग स्टेप. द स्लो स्टेप ऑफ द रिॲक्शन इज कॉल्ड ॲज रेट डिटर्मिनिंग स्टेप. म्हणजे ही रेट डिटर्मिनिंग स्टेप आहे. मग या रेट डिटर्मिनिंग स्टेपमध्ये कोणी कोणी भाग घेतलाय? तर NOच्या 2 मॉलिक्यूलनी भाग घेतलाय आणि हायड्रोजनच्या एकाच मॉलिक्यूलनी भाग घेतलाय. आहे खरं तर हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल, पण रेट डिटर्मिनिंग स्टेपमध्ये फक्त एकानेच भाग घेतलाय. मग रेट लॉ नुसार तुमचं एक्सप्रेशन काय येईल? रेट इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOचा स्क्वेअर. का बरं स्क्वेअर? कारण रेट डिटर्मिनिंग स्टेपमध्ये NOच्या दोन्ही मॉलिक्यूलनी भाग घेतलेला होता. इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 चा स्क्वेअर नाही घेतला आपण, कारण H2च्या सुद्धा एकाच मॉलिक्यूलनी भाग घेतलेला होता. म्हणजे मेकॅनिझमचा अभ्यास केल्यावरतीच तुम्हाला रेट लॉ हा लिहिला जाऊ शकतो. बॅलन्स इक्वेशनवरनं आपण लिहू शकत नाही. बॅलन्स इक्वेशनवरनं तुम्ही काय लिहिलं असं सांगा? रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOचा स्क्वेअर इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2चा स्क्वेअर लिहिला असता, कारण आपण बॅलन्स इक्वेशन पाहून लिहितोय. पण तेच मेकॅनिझमचा अभ्यास करून जर का आपण बघितलं तर रेट डिटर्मिनिंग स्टेपमध्ये स्लोएस्ट स्टेप ऑफ द रिॲक्शनमध्ये NOचे 2 मॉलिक्यूल भाग घेतात, H2चा एकच मॉलिक्यूल भाग घेतो. आणि म्हणून रेट लॉ नुसार रेट इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO स्क्वेअर इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2. धिस इज द इलस्ट्रेशन ऑफ द रेट लॉ. हे एक्सपेरिमेंटल प्रूफ आपण रेट लॉचा या ठिकाणी दिलेला आहे. काही अजून एक्झाम्पल्स मी तुमच्यासमोर मांडतोय. ट्वाइस ऑफ H2O2 गिव्स ट्वाइस ऑफ H2O प्लस O2. हायड्रोजन परऑक्साईडचं डिकम्पोजिशन आपण घेतलं. दिसायला दिसतात 2 मॉलिक्यूल हायड्रोजन परऑक्साईडचे, पण रेट डिटर्मिनिंग स्टेपमध्ये जेव्हा मेकॅनिझम आपण बघतो तेव्हा रेट ऑफ द रिॲक्शन वरती परिणाम करणारा फक्त एकच मॉलिक्यूल असतो. 1 मॉलिक्यूल ऑफ H2O2 अफेक्ट द ॲक्च्युअल रेट ऑफ रिॲक्शन. मग या जरी 2 मॉलिक्यूल असले तरी ॲक्च्युअली इन्फ्लुएन्सेस द रेट ऑफ रिॲक्शन करणारे किती मॉलिक्यूल आहे? फक्त 1. मग रेट लॉ त्याचाच विचार करेल फक्त. म्हणून रेट इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2. या ठिकाणी NO2 प्लस CO गिव्स NO प्लस CO2. CO रेट ऑफ रिॲक्शनवर परिणाम करत नाही. याचे मात्र 2 मॉलिक्यूल्स ॲट अ टाइम परिणाम करतात असं दिसून आलेलं आहे. ही एक्सेप्शनल रिॲक्शन आहे, ही डोक्यात ठेवाल तुम्ही. आणि त्यामुळे रेट इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2चा स्क्वेअर, व्हेअर CO डज नॉट अफेक्ट or does not influences the rate of the reaction. Twice of N2O5 gives 4 NO2 plus O2. या रिॲक्शन मध्ये ट्वाइस ऑफ N2O5 असं आपल्याला बॅलन्स केमिकल इक्वेशन मध्ये दिसतं, पण ॲक्च्युअली इन्फ्लुएन्स द रेट ऑफ रिॲक्शन करताना एकच N2O5 चा मॉलिक्यूल असतो. म्हणून रेट लॉ एक्सप्रेशन नुसार रेट इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 असल्याचं दिसेल. ट्वाइस ऑफ NO2 गिव्स ट्वाइस ऑफ NO प्लस O2. मेकॅनिझम मध्ये असं लक्षात आलं आहे की NO2चे दोन्हीच्या दोन्ही मॉलिक्यूल हे रेट ऑफ द रिॲक्शनवर परिणाम करतात. बोथ द मॉलिक्यूल ऑफ NO2 अफेक्ट द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन. म्हणून रेट इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2चा स्क्वेअर असं आपण घेऊ शकतो.
H2 प्लस I2 गिव्स ट्वाइस ऑफ HI. या रिॲक्शन मध्ये रेट ऑफ द रिॲक्शन वरती हायड्रोजनचा एक मॉलिक्यूल आणि आयोडीनचा पण एक मॉलिक्यूल इन्फ्लुएन्स करत असतो. म्हणून रेट इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2 असं आपण लिहू शकतो. ही SN2 रिॲक्शन आहे, तुम्ही शिकलात हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन मध्ये. CH3Br प्लस OH मायनस गिव्ह CH3OH प्लस Br मायनस. जेव्हा या रिॲक्शनचं मेकॅनिझम तुम्ही बघितलं तेव्हा रेट ऑफ द रिॲक्शन वरती CH3Br आणि OH मायनस दोघेही इन्फ्लुएन्स करतात. म्हणून रेट लॉ दोघांनाही महत्त्व देणार, दोघांचाही समावेश त्या ठिकाणी करणार. म्हणून रेट इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3Br इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आहे. आणि शेवटची पण अत्यंत महत्त्वाची रिॲक्शन टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आणि OH मायनसची रिॲक्शन आपण घेतली आहे. याचं सुद्धा मेकॅनिझम तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन मध्ये बघितलं आहे. ही SN1 रिॲक्शन आहे. या SN1 रिॲक्शनचं मेकॅनिझम बघताना मात्र आपल्याला असं लक्षामध्ये येतं की रेट ऑफ ॲक्च्युअली रेट डिटर्मिनिंग स्टेपमध्ये OH मायनस भागच घेत नाही, तो सेकंड स्टेपमध्ये भाग घेतो. एकदा SN1 मेकॅनिझम वाचून पाहाल म्हणजे लक्षात येईल तुमच्या. त्यामध्ये फक्त टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडच हा रेट ऑफ द रिॲक्शन वरती इन्फ्लुएन्स करत असतो, स्लोएस्ट स्टेपमध्ये भाग घेत असतो. आणि म्हणून याचा जर का आपल्याला रेट लिहायचा असेल तर इथे लिहिता येईल रेट इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3/3CBr असं आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागेल. म्हणजे रेट ऑफ द रिॲक्शन ओनली डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड अँड डज नॉट डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. हे मेकॅनिझम वरनं समजतं. आणि म्हणून रेट लॉ एक्सप्रेशनमध्ये फक्त आपण टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडचाच उल्लेख केलाय, OH मायनसचा उल्लेख केलेला नाही. एखाद्याने जर का बॅलन्स केमिकल इक्वेशनला पाहून रेट लॉ लिहायचा प्रयत्न केला तर ती थेरॉटिकल कन्सेप्ट होईल. तो काय लिहिल, रेट इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. कारण त्यांनी मेकॅनिझमचा अभ्यासच केलेला नाही आहे, त्यांनी पाथवे बघितलेलाच नाही आहे. पण जो मेकॅनिझम बघेल, जो पाथवे बघेल, जो त्या रिॲक्शनचं एक्सपेरिमेंटल इन्व्हेस्टिगेशन करेल, तो मात्र सांगेल की रेट डिटर्मिनिंग स्टेपमध्ये OH मायनस भाग घेत नाही, फक्त टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडच भाग घेतो. मग रेट लॉ हा फक्त टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडलाच महत्त्व देईल. आणि म्हणून रेट लॉ एक्सप्रेशन आहे रेट इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. आजच्या टॉपिकमध्ये आपण सुरुवात केली होती रेट लॉ एक्सप्रेशनला. त्याची आपण सुरुवातीला डेफिनेशन बघितली, नंतर त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघितलं होतं. त्यानंतर रेट कॉन्स्टंटची कन्सेप्ट बघितली आपण. त्यापुढे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रेट कॉन्स्टंट आपण घेतले. त्यानंतर आपण घेतलं अप्लिकेशन्स ऑफ रेट लॉ एक्सप्रेशन आणि त्याचबरोबर इलस्ट्रेशन्स ऑफ रेट लॉ. हे एक्झाम्पल इलस्ट्रेशनसाठी वापरायचं आणि बाकीचे काही एक्झाम्पल्स तुमच्यासमोर मांडले आहेत जे आपल्याला वारंवार वाचून डोक्यामध्ये ठेवावे लागतील. लक्षात आलंय ना? हे अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट आहे. पुढचे 2 लेक्चर ज्याला व्यवस्थित समजावे असं वाटत असेल त्यांनी या लेक्चरला वारंवार वाचणं गरजेचं आहे, लिहून पाहणं गरजेचं आहे. पुढच्या ऑर्डर ऑफ द रिॲक्शन, मॉलिक्युलरिटी ऑफ द रिॲक्शन, या सगळ्या कन्सेप्ट या रेट लॉ एक्सप्रेशनवर आधारित आहे. एवढंच नाही तर याचे जे प्रॉब्लेम्स आहेत, MCQचे प्रॉब्लेम्स सुद्धा रेट लॉ एक्सप्रेशनवर आधारित आहे. त्यामुळे ही कन्सेप्ट कृपया व्यवस्थित डोक्यामध्ये ठेवा, व्यवस्थित वाचा. थँक्यू.